श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. श्रावण महिन्यात इच्छापूर्तीसाठी दिंडोरी प्रणीत श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करावे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे का? घरामध्ये सुख शांती राहावी, अडचणी दूर व्हाव्यात, एखादे काम पूर्ण व्हावे, मनाला समाधान मिळावे किंवा एखाद्या संकटातून स्वामींनी मार्ग दाखवावा अशी तुमची इच्छा मनापासून आहे का? तर श्रावण महिना हा भक्तीसाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या पवित्र महिन्यामध्ये जर आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण श्रद्धा, सातत्य आणि स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवून केले तर मनाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आधारही मिळतो, अशी अनेक स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणार आहोत श्रावण महिन्यात स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करावे, संकल्प कसा करायचा, पारायणासाठी कोणकोणते नियम पाळायचे, दररोज किती वाचन करायचे, पारायण करताना कोणती सेवा करायची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इच्छापूर्तीसाठी पारायण करताना स्वामींना आपली इच्छा कशी सांगायची. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की श्री स्वामी चरित्र सारामृताचे महत्त्व काय आहे. स्वामी भक्तांसाठी स्वामींचे चरित्र म्हणजे केवळ वाचण्याचा ग्रंथ नाही, त्यांच्या स्वामींचे कार्य, भक्तावरील कृपा, भक्तांच्या अडचणी आणि स्वामींच्या लीला याचा भावपूर्ण अनुभव घेण्याची संधी मिळते. आपण जेव्हा चरित्राचे वाचन करतो तेव्हा केवळ शब्द वाचायचे नसतात, तर प्रत्येक प्रसंग, त्याचा मागचा भाव समजून घ्यायचा असतो. स्वामी भक्ती म्हणजे फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेली पूजा नाही. स्वामी भक्ती म्हणजे श्रद्धा, सबुरी, नामस्मरण, सेवा आणि आपला स्वामीवरचा विश्वास. म्हणूनच पारायण करताना मनात असा भाव असावा, स्वामी माझ्या इच्छा तुम्हाला माहिती आहेत, माझ्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही कराल, मला योग्य मार्ग दाखवा आणि माझी श्रद्धा कायम ठेवा. हा भाव ठेवून केलेले वाचन अधिक अर्थपूर्ण होते. चला तर मी आता तुम्हाला सांगते श्रावण महिन्यात पारायण का करावे. श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये अनेक भक्त उपवास, जप, पूजा, अभिषेक, पारायण आणि विविध धार्मिक सेवा करतात. पण लक्षात ठेवा, पारायण करण्यासाठी केवळ श्रावण महिना आवश्यक आहे असे नाही. कोणत्याही दिवशी श्रद्धेने स्वामी चरित्राचे वाचन करता येते. मात्र श्रावण महिन्यात भक्तीचे वातावरण अधिक वाढते, म्हणून या महिन्याचा उपयोग आपण आपल्या मनाला स्वामींच्या चरणी जोडण्यासाठी करू शकतो. जर तुम्हाला एखादी मनोकामना असेल तर ती मनोकामना स्वामीसमोर ठेवून पारायण सुरू करू शकता. पारायण सुरू करण्यापूर्वी काय तयारी करावी ते मी तुम्हाला सांगते. आता आपण पाहूया पारायण सुरू करण्यापूर्वी काय तयारी करावी. सर्वप्रथम घरातील देवघर किंवा स्वच्छ जागा निवडा. त्या ठिकाणी स्वामी समर्थांची सुंदर प्रतिमा किंवा सुंदर मूर्ती ठेवा. समोर स्वच्छ आसन ठेवा. एक दिवा लावा. धूप किंवा अगरबत्ती लावू शकता. स्वामींना शक्य असल्यास पिवळी फुले अर्पण करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचं मन शांत करा. पारायणाच्या वेळी मोबाईल, TV किंवा इतर गोष्टी शक्य तितक्या बाजूला ठेवा. कारण आपण जेव्हा चरित्र वाचतो तेव्हा शरीर एका ठिकाणी आणि मन दुसऱ्या ठिकाणी असेल तर वाचनाचा भाव कमी होतो. म्हणून वाचनाच्या त्या वेळेला फक्त स्वामींचे स्मरण करा. स्वामी भक्तांनो, आता येतो तर सर्वात महत्त्वाचा भाग, संकल्प. पारायण सुरू करण्यापूर्वी स्वामीसमोर बसावे, हात जोडावेत, डोळे बंद करावेत आणि मनातील इच्छा स्वामीसमोर सांगाव्यात. तुम्ही साध्या भाषेतही संकल्प करू शकता. उदाहरण देते मी तुम्हाला. श्री स्वामी समर्थ महाराज, मी तुमच्या चरणी श्रद्धेने श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण सुरू करत आहे. माझ्या मनातील इच्छा तुम्हाला माहीत आहे. माझ्याकडून कोणतीही चूक झाली तर मला क्षमा करा. हे पारायण पूर्ण करण्यासाठी मला शक्ती द्या, श्रद्धा आणि सातत्य द्या. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवनात जे योग्य आणि मंगल असेल ते घडू द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. यानंतर मनात आपली इच्छा स्पष्टपणे सांगा.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट झाली पाहिजे असा हट्ट करण्यापेक्षा स्वामी माझ्यासाठी जे योग्य आहे ते करा असा भाव अधिक सुंदर आहे. चला तर मी तुम्हाला आता सांगते पारायण किती दिवस करावे. आता प्रश्न येतो, सारामृताचे पारायण किती दिवस करायचे. यासाठी तुम्ही तुमच्या वेळेनुसार अधिक किंवा परंपरेनुसार पद्धत ठरवू शकता. काही भक्त संपूर्ण ग्रंथाचे पारायण ठराविक दिवसात पूर्ण करतात, तर काही भक्त दररोज ठराविक भाग वाचतात. जर तुम्ही पहिल्यांदाच पारायण करत असाल तर स्वतःवर खूप मोठे दडपण घेऊ नका. दररोज ठराविक वेळ ठेवा. सकाळी स्नान करून देवपूजेनंतर किंवा संध्याकाळी शांत वेळेत वाचन करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा ठरवलेली वेळ शक्य तितकी नियमित ठेवा. सारामृत वाचन करताना काय भाव ठेवावा. आता आपण सारामृताच्या मुख्य भागाकडे येऊया. चरित्र वाचन केवळ एक कथा म्हणून वाचू नका. स्वामींच्या प्रत्येक प्रसंगातून एक संदेश घेण्याचा प्रयत्न करा. स्वामी चरित्रातील भक्तांचे अनुभव आपल्याला एक गोष्ट सतत सांगतात, श्रद्धा ठेवा. अडचणी आल्या म्हणून स्वामीवरचा विश्वास सोडू नका. परिस्थिती कठीण झाली म्हणून नामस्मरण थांबवू नका. आपल्याला उत्तर लगेच मिळाले नाही म्हणून स्वामी आपल्याला विसरले असे समजू नका. कधीकधी भक्तीमध्ये सर्वात मोठी परीक्षा असते, ती म्हणजे सबुरीची. सारामृतातील भक्तीचा भाव. स्वामींच्या चरित्रामध्ये भक्त आणि स्वामी यांच्यातील नाते खूप सुंदर पद्धतीने समोर येते. भक्त संकटात असतो, त्याला मार्ग दिसत नाही, पण तो स्वामींच्या चरणी विश्वास ठेवतो. आणि अशा प्रसंगामधून आपल्याला समजते की भक्ती म्हणजे सुखाच्या वेळी देवाचे नाव घेणे नाही, तर अडचणीच्या काळातही स्वामी माझ्यासोबत आहेत हा विश्वास ठेवणे म्हणजे भक्ती. म्हणून तुम्ही सारामृत वाचताना प्रत्येक प्रसंगानंतर स्वतःला एक प्रश्न विचारा, या प्रसंगातून मला स्वामी काय शिकवत आहे. हा प्रश्न तुमच्या वाचनाला वेगळीच दिशा देईल. त्यानंतर तुम्हाला स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. पारायणाच्या आधी किंवा नंतर नामस्मरण करणे म्हणजे सुंदर सेवा आहे. तुम्ही मनापासून म्हणू शकता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुमच्या श्रद्धेनुसार जपाची संख्या ठेवू शकता, पण संख्या पूर्ण करण्यापेक्षा त्यामागचा भाव महत्त्वाचा. 10 मिनिटे नामस्मरण करत असाल तर त्या 10 मिनिटात मन स्वामींच्या चरणी ठेवण्याचा प्रयत्न करा. पारायण करताना कोणकोणते नियम आहेत ते मी तुम्हाला सांगते. याबाबत वेगवेगळ्या परंपरांमध्ये वेगवेगळे नियम असू शकतात. म्हणूनच आपल्या गुरु किंवा केंद्र किंवा कुटुंबातील परंपरेनुसार नियम पाळणे योग्य ठरेल. पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता. दुसरी म्हणजे सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करा. तिसरी म्हणजे शक्य तितके शांत आणि सकारात्मक राहा. चौथी म्हणजे अनावश्यक वाद, राग आणि नकारात्मक बोलणे टाळा. पाचवी म्हणजे दररोज स्वामींचे नामस्मरण करा. आणि 6वी म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट, पारायण अर्धवट सोडून जाऊ नका. शक्य तितके सातत्य ठेवा. एखाद्या दिवशी काही कारणामुळे नेहमीच्या वाचनात वेळ झाला तर अपराधी होण्याची गरज नाही. पुन्हा वेळ मिळाल्यावर श्रद्धेने वाचन सुरू करा. इच्छापूर्तीसाठी पारायण करताना काय करावे. आता आपल्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जर तुम्ही एखाद्या मनोकामनेसाठी पारायण करत असाल तर दररोज वाचन सुरू करण्यापूर्वी 2 मिनिटे शांत बसा. स्वामींच्या प्रतिमेकडे पहा, डोळे बंद करा आणि मनात म्हणा, स्वामी माझ्या मनातील इच्छा तुम्हाला माहीत आहे. यानंतर तुमची मनातली इच्छा सांगा, पण पुन्हा एकदा सांगते म्हणून पुन्हा एकदा सांगा. स्वामींकडे फक्त मागणे नाही तर असेही म्हणायचे आहे, माझी इच्छा माझ्यासाठीच योग्य असेल तर ती पूर्ण करा आणि योग्य नसेल तर ती मला स्वीकारण्याची शक्ती द्या. हा भाव मनाला खूप शांत करतो. पारायणासोबत कोणती सेवा करायची ते मी तुम्हाला सांगते. पारायणासोबत तुम्ही स्वामींचे नामस्मरण, स्वामींच्या प्रतिमेसमोर रोज दिवा लावा, देवघर स्वच्छ ठेवा, गरजू व्यक्तीला अन्नदान करा, एखाद्याला शक्य असेल ती मदत करा, पक्ष्यांना पाणी ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या वागण्यात चांगुलपणा आणा. कारण पूजा करून बाहेर एखाद्याला त्रास देणे आणि देवाकडे इच्छा मागणे यामध्ये भक्तीचा खरा अर्थ हरवतो. म्हणून पारायणाचा परिणाम आपल्या वागण्यातही दिसायला हवा. पारायणाच्या दिवशी काय करायचे ते मी तुम्हाला सांगते. सकाळी स्नान करा, देवघर स्वच्छ करा, स्वामींना नमस्कार करा, दिवा लावा आणि काही मिनिटे नामस्मरण करा.
त्यानंतर त्या दिवसाचा सारामृताचा ठरलेला भाग वाचा. वाचन करताना घाई करू नका. शब्द स्पष्ट वाचा आणि प्रसंगाचा अर्थ समजून घ्या. वाचनानंतर हात जोडून स्वामींना नमस्कार करा. आपली इच्छा पुन्हा त्यांच्या चरणी ठेवा आणि म्हणा, स्वामी माझ्यावर कृपा करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. सारामृत वाचताना स्वामींच्या विविध लीला आणि भक्तांच्या अनुभवाकडे लक्ष द्या. कुठे स्वामी भक्तांची परीक्षा घेतात, कुठे भक्ताला मार्गदर्शन करतात, कुठे संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात, तर कुठे भक्तांचा अहंकार दूर करतात आणि कुठे भक्तांची खरी दाखवतात. हे प्रसंग वाचताना स्वतःच्या आयुष्याशी त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, माझ्या आयुष्यात सध्या कोणती अडचण आहे, मी त्यासाठी स्वामीवर किती विश्वास ठेवते, मी माझ्या परीने योग्य ते प्रयत्न करते का, मी इच्छा मागते त्यासाठी मी प्रयत्न पण करते का, हे प्रश्न स्वतःला विचारा. कारण भक्ती आणि प्रयत्न दोन्ही आवश्यक आहेत. स्वामी भक्तांनो, आता मी तुम्हाला सांगते इच्छापूर्ती म्हणजे नेमकं काय. इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आपण पारायण करताना मनोकामना ठेवतो, पण इच्छापूर्ती म्हणजे फक्त आपल्याला हवी असलेली वस्तू मिळणे नाही. कधी स्वामी परिस्थिती बदलतात, कधी आपल्यावर योग्य व्यक्ती भेटते, कधी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते, कधी संकटातून बाहेर पडण्याची शक्ती मिळते आणि कधी आपल्या मनामध्येच असा बदल होतो की आपल्याला जाणवते स्वामींनी माझ्यासाठी काहीतरी चांगले केले आहे. म्हणून पारायण करताना परिणाम कसा आणि केव्हा मिळेल याचा हट्ट न ठेवता श्रद्धा आणि सबुरी ठेवा. आता जेव्हा तुमचे ठरवलेले पारायण पूर्ण होईल तेव्हा शक्य असल्यास देवघर स्वच्छ करा, स्वामींना दिवा लावा, फुले अर्पण करा, नैवेद्य दाखवा आणि स्वामींचे मनापासून आभार माना. सांगतेच्या दिवशी तुम्ही आपल्या क्षमतेनुसार अन्नदान किंवा गरजू व्यक्तीला मदत करू शकता. पण हे करताना दिखावा करण्याची अजिबात गरज नाही. सेवा मनापासून असावी. यानंतर हात जोडून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्याकडून केलेल्या या पारायणामध्ये काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा. माझी श्रद्धा कायम ठेवा. माझ्या कुटुंबावर कृपादृष्टी राहू द्या. माझ्या मनातील इच्छा तुम्हाला माहिती आहे. माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला द्या आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, पारायण म्हणजे काही दिवस पुस्तक वाचणे नाही, तर पारायण म्हणजे त्या दिवसामध्ये स्वतःला स्वामींच्या विचाराशी जोडण्याचा प्रयत्न करणे. आपल्या मनातील राग कमी करणे, अहंकार कमी करणे, नकारात्मक विचार कमी करणे आणि नामस्मरण वाढवणे आणि स्वामीवरचा विश्वास वाढवणे. म्हणून जर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये स्वामी चरित्राचे पारायण सुरू करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींकडे मागा पण स्वामीवर सोपवायलाही शिका. तर स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिले श्रावण महिन्यात श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसे करावे, संकल्प कसा करावा, पारायणासाठी कोणकोणती तयारी करावी, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, नामस्मरण आणि सेवा कशी करावी आणि इच्छापूर्तीसाठी पारायण करताना मनात कोणता भाव ठेवावा. जर तुम्ही या श्रावण महिन्यात पारायण सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, माझे पारायण निर्विघ्न पूर्णपणे पूर्ण होऊ दे. हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या स्वामी भक्त मित्रमैत्रिणीला शेअर करा, त्यांना नक्की फायदा होईल. अशाच स्वामी समर्थांच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये प्रेमाने एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.